नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। आणि आज आपण या व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची बातमी किंवा माहिती बघणार आहोत। महाराष्ट्रातील पालकांना थक्क करणारी बातमी आज तुम्हाला मी सांगणार आहे। लहान मुलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण अतिशय वाढत चाललेले आहे आणि आपल्याला त्याची माहिती सुद्धा नाहीये किंवा आपल्याला कळत सुद्धा नाहीये। तर हा कॅन्सर का होतो, कशा पद्धतीने असतो, त्याची लक्षणं काय आहेत आणि तो विद्यार्थ्यांवरती काय परिणाम होऊ शकतो, या सर्व बाबींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। अशाच नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन माहिती या चॅनलवरती येत असतात। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वच म्हणजे लहान मुलांसाठी किंवा पालकांसाठी धोक्याची घंटा म्हटलं तरी काय हरकत नाहीये। कारण लहान मुलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत चाललेलं आहे। आता हे कॅन्सरचे प्रमाण का वाढत चाललेलं आहे, त्याचे महत्त्वाचे लक्षणं काय, त्याचे उपाय काय? तर लहान मुलांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण अधिक चिंतादायक आहे। कर्करोगाने तरुणांनाच नव्हे तर लहान मुलांना सुद्धा ग्रासलेले आहे। आता ब्लड कॅन्सर किंवा मेंदू, पाठीच्या कण्यातील ट्यूमर, न्यूरोब्लास्टोमा, किडनी कॅन्सर अशा विविध प्रकारच्या लहान मुलांमध्ये सुद्धा कॅन्सरचे प्रमाण आपल्याला दिसून येत आहे। सातारा येथील ऑन्को लाईफ केअर सेंटरचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर मनोज लोखंडे यांनी लहान मुलांना कोणत्या कर्करोगांचा धोका जास्त असतो आणि त्याची लक्षणं काय आणि त्यावर कोणकोणते उपाय करू शकतो याविषयी माहिती दिलेली आहे। तर ही माहिती आपल्या सर्वांसाठी खूप उपयुक्त असल्यामुळे, कारण महाराष्ट्रामध्ये जेवढे पालक आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे। आपल्याला आता असं वाटतं की फक्त वयामानानुसार 40 वयानंतर कॅन्सर किंवा कर्करोग होतो किंवा स्त्रियांमध्ये किंवा तरुणांमध्ये किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा रोग जास्त प्रमाणात असतो, लहान मुलांमध्ये नसतो। परंतु हा गैरसमज आहे। तर लहान मुलांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आता दिसत आहे। तर आता नेमकं लहान मुलांमध्ये प्रामुख्याने 4 पद्धतीने कॅन्सरचे प्रकार आपल्याला दिसतात। एक ब्रेन ट्यूमर म्हणजे लहान मुलांमध्ये आढळणारा दुसऱ्या क्रमांकाचा सामान्य कर्करोग म्हणजे ब्रेन ट्यूमर, जो 20% जास्त प्रकारात आढळतो। त्यानंतर आहे लिम्फोमा किंवा लिम्फ नोड्स ग्रंथीमध्ये होणारा कर्करोग, हा आणखी एक लहान मुलांमध्ये आढळणारा कॅन्सरचा प्रकार आहे। त्यानंतर न्यूरोब्लास्टोमा हा सर्वात सामान्य असा कर्करोगचा प्रकार आहे। 5 वर्षाखालील मुलांमध्ये पोटातील गाठीच्या रूपामध्ये हा कॅन्सर दिसतो। तसेच विल्म्स ट्यूमर किंवा नेफ्रोब्लास्टिमा मूत्रपिंडातून उद्भवतो। कोणतीच लक्षणं न दिसणाऱ्या मुलांमध्ये हा पोटातील गाठींच्या रूपामध्ये आढळणारा कॅन्सर आहे। म्हणजे अशा पद्धतीने 4 प्रकारांमध्ये लहान मुलांमध्ये कॅन्सर असतो। म्हणजे आपल्याला ही माहिती खूप असणं गरजेचं आहे, कारण आपण लहान मुलांच्या बाबतीत कधीही विचार करत नाही की बाबा त्यांना कॅन्सर असू शकतो किंवा काय। तर ह्या माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे। आता नेमकं त्यांचे लक्षणं काय आहे, लहान मुलांमध्ये कोणकोणते बदल दिसून येतात? तर त्यामध्ये पहिले वजन कमी होणे, अशक्तपणा, डोकेदुखी, उलट्या किंवा सांध्यांमध्ये वाढलेली सूज, वेदना किंवा ओटीपोटात, मानेत इतरत्र गाठ असणे, डोळे पांढरे दिसणे, दृष्टीविषयक समस्या असणे, संसर्ग नसताना पुन्हा पुन्हा ताप येणं, खूप जास्त जखमा होणं, त्वचेचा निस्तेजपणा किंवा त्वचा पिवळी होणे। अशा पद्धतीने जर तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये जर लक्षणे दिसून आली तर तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला किंवा तपासणी करून घेणं खूप गरजेचं आहे, कारण त्याचे प्रमाण वाढण्याच्या अगोदर निदान करणं खूप गरजेचं आहे। आता जर समजा आपल्याला असं वाटतं का बाबा कुठेतरी ही लक्षणे दिसून येतात, तर आपण कोणती महत्त्वाची टेस्ट केली पाहिजे? तर ब्लड कॅन्सर ओळखण्यासाठी सोपी टेस्ट म्हणजे CBC म्हणजे पूर्ण रक्त तपासणी, मुलांच्या अवयवाची तपासणी करणे, CT स्कॅन, MRI, टिश्यू बायोप्सी करणे गरजेचे आहे। संपूर्ण रक्त तपासणीत शरीरातील लाल पांढऱ्या रक्तपेशींबद्दल माहिती मिळते। तर टिश्यू बायोप्सीत गाठीतील एक छोटा टिश्यू उतींचा छोटा भाग काढून त्याची तपास सुद्धा केली जाते। म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही टेस्ट करून बघू शकता की बाबा नेमकं आपल्या मुलाला कॅन्सरचे प्रमाण म्हणजे कॅन्सर आहे किंवा नाही, ह्या गोष्टी बघू शकता। तर वेळेत निदान व्हावे यासाठी लवकर निदान व वेळेवर उपचार करण्यासाठी मुलं पूर्णपणे कर्करोगा मुक्त होऊ शकतात। जर वेळेवर जर आपण त्यांच्यावर निदान केले तर आपल्याला 100% खात्री आहे की तो पूर्णपणे बरा होऊ शकतो। लहान मुलांमध्ये कॅन्सरचा फैलाव खूप वेगाने होतो, पण जर तो योग्य वेळी ओळखला गेला, योग्य उपचार केले गेले
केमोथेरपीच्या माध्यमातून, तर मुलांच्या रोजच्या आहारामध्ये फळे, भाज्या, संपूर्ण धान्याचा समावेश करा. बाहेर जाताना सनस्क्रीन वापरा, विशेषतः मुलांच्या त्वचेकडे लक्ष द्या, वजनाकडे लक्ष द्या. अशा सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर आपण त्या गोष्टीपासून दूर राहू शकतो. परंतु ही माहिती जी आम्ही तुम्हाला सांगतो ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेली महत्त्वाची माहिती आहे, म्हणून तुमच्यापर्यंत शेअर करायचा प्रयत्न करतोय. सदर माहिती डॉक्टरांचा सल्ला घेऊनच विचारात घ्यावा. म्हणजे समजा जी माहिती आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे ही माहितीवरती विश्वास ठेवू नका, परंतु असंही प्रमाण होऊ शकतो याविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्या मुलांमध्ये असे काही लक्षणं आढळली तर नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या, डॉक्टरांपर्यंत त्यांची तपासणी करून घ्या आणि योग्य तो निदान करा, जेणेकरून वेळेत त्या गोष्टीला आला घालता येईल किंवा तिथे याला स्टॉप करता येईल. परंतु जर प्रमाणाच्या बाहेर जर गेल्यास आपल्याला मात्र कोणत्याही उपचाराचा फायदा होणार नाही. तर खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची बातमी किंवा माहिती तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. मित्रांनो, हीच माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांकडे, प्रत्येक पालकांपर्यंत जावी म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओबद्दल काही आक्षेप किंवा चांगला असेल तर नक्की कमेंट्स करा आणि एक लाईक करायला विसरू नका. चला, अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.